हॅलो. हॅलो. धारणी संघाचा 12वा प्रतिनिधी असणं गरजेचं आहे आणि त्या पॅनल्टीला सामोरं जावं ते देखील ड्रेस कोडमध्ये असणं गरजेचं आहे. ही विनंती असेल धारणी संघ. आणि दोन्ही संघाने की विनंती आहे, बाहेरनं आवाज कोणीच द्यायचा नाहीये. हॅलो. हॅलो. नक्कीच जे की विनंती आहे प्रत्येक संघाला, जर एखाद्या संघामध्ये बाहेरचा खेळाडू आढळला तर त्या संघाला डायरेक्टली बाद केले जाईल, हे आयोजकाच्या माध्यमातून सूचना दिली जाते. नक्कीच पंचाचा ग्रीन सिग्नलचा सामना लगेच चालू करा. आपण पाहू शकता सलामीची जोडी नितेश आणि अंकुश. पहिला चेंडू अक्षय या गोलंदाचा, या वेळेस पहिल्या चेंडूवर लाऊड अपील केली जाते. पंचाली दात फेटाळून लावली आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये स्वतःच आणि संघाचं खातं ओपन केलं जातं यावेळेस नाडाल दांडवाडी संघाचं. नाहीये ना? यस. निर्धाव चेंडू धारणी संघाचा हा यावेळेस आपण पाहू शकाल P1चा षटक आणि त्या षटकामध्ये अक्षयला मात्र आमंत्रित केलं गेलंय. वेदिका 11 धारणी या नावानं धारणी संघ आपण पाहू शकाल मैदानामध्ये उतरलाय. माननीय श्री हरीशजी दुर्गे यांनी या संघाला पुरस्कृत केलं गेलं आहे. हा चेंडू पंचा अगदी पण पाहू शकाल तटस्थ पंचा पाहायला मिळतात. संजय वाघमारे सर हा देखील चेंडू फेकला निर्धाव. आता अक्षयनं पहिल्या षटकापासून निर्धाव चेंडू टाकण्यासाठी सुरुवात केली आहे. चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते धारणी संघाच्या अक्षय या गोलंदाजाकडून. दोन चेंडू लगातारचे निर्धाव फेकले जातात या बुलेट P1च्या षटकामध्ये. या षटकामध्ये धाव येणं गरजेचं आहे, परंतु या बुलेट आता धावसंख्येला रोख लावला जातोय. या बुलेट पुन्हा एकदा त्याच रिदनमध्ये फटका खेचायचा होता, परंतु हा देखील चेंडू अगदी निर्धाव फेकलाय गोलंदाज अक्षयनं. जकडून ठेवलाय फलंदाज नितेशला. खरं तर चांगली सुरुवात करायची होती, परंतु या चेंडूवरती आपण पाहू शकाल हा देखील चेंडू निर्धाव. सलगचे 3 चेंडू या बुलेस निर्धाव फेकलाय गोलंदाज अक्षयनं. कमबॅक करू दिले या बुलेस P1च्या षटकामध्ये. नितेशला या बुलेस मात्र मिसफीड पाहायला मिळते. या बुलेस चेंडू अडवायचा होता, परंतु प्रयत्न मात्र खराब होताना पाहायला मिळत आहेत. जिथे एकच धाव होती तिथं मात्र एक्स्ट्रा धावा खर्ची केला आणि या 2 धावाच्या मदतीनं स्वतःच आणि संघाचं खातं ओपन करतोय फलंदाज नितेश. चांगली सुरुवात या वेळेस आपण पाहू शकाल गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून केली जाते. 4 चेंडू त्याने फेकले, 2 धावा खर्ची केले. या वेळेस जी सुरुवात हवी होती पहिल्या षटकामध्ये धारणी संघाला ती सुरुवात मात्र पाहायला मिळते. नितेश या वेळेस अजूनही आपण पाहू शकाल 2 चेंडूचा खेळ बाकी असलेल्या षटकामध्ये. या वेळेस एसटी उद्ध्वस्त केली. खर तर चेंडू समजला देखील नाही. एवढ्या भन्नाट वेगाने ही गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून सलामीची जोड
नितेश या वेळेस त्याच्या बॅटमधून 2 धावा जरूर आल्या, परंतु त्याला देखील या वेळेस चेंडू मात्र समजला नाही. या सरळ चेंडू जाऊन अदालतामध्ये एष्ट्यांवरती पहिला या वेळेस विकेट प्राप्त केली गोलंदाज अक्षयनं. चांगली गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळते. या वेळेस जखडून ठेवलाय नाडाल दांडबडी संघाच्या फलंदाजांना. आता दुसरा फलंदाज वेळेस रवाना होतोय सुरेश हा फलंदाज. अगदी आपण पाहू शकाल चांगले फलंदाज आहेत नडाल दांडबडी संघामध्ये, परंतु यावेळेस सुरेशला दाखल केलं मैदानामध्ये. नक्कीच धारणी संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक साधली तर हरीजी दुर्गे आणि दामो पवार यांच्या शुभास्ते 2,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. यावेळेस हा चेंडू समजला देखील नाही. हा देखील चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या P1च्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं, परंतु धावा येताना आपण पाहू शकलो फक्त 2 धावा, 1 विकेट यावेळेस प्राप्त केले गोलंदाज अक्षयनं. जबाबदारी घेतली होती आपल्या खांद्यावरती आणि जबाबदारी अगदी चोख पार पाडली गेली यावेळेस अक्षयच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी राहिली आहे P1च्या षटकामध्ये. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. यावेळेस क्षेत्ररक्षण करणाऱ्या धारणी संघाकडे चांगले बॅटर आहेत, तो गोलंदाजी करतो आपण पाहू शकाल. अक्षय देखील चांगला फलंदाज, संजय चांगले फलंदाज धारणी संघामध्ये. त्याने विचार केला तर आता नडाल दांडवडी संघाला इथून विचारपूर्वक चांगला खेळ करावा लागेल. इथून चांगली धावसंख्या त्यांना आता उभारावं लागेल. दुसरा सामना आपण पाहू शकाल पाहायला मिळेल आयोजकांचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये इसांबे संघ खेळताना पाहायला मिळेल. त्याला इसांबे संघ आपण आला असाल तर उपस्थिती नोंदवा. धनाजी हा चांगला गोलंदाज आहे धारणी संघाचा. अगदी आपण पाहू शकाल अचूक टप्पाने भन्नाट बेग या गोलंदाजाकडे, पण तो कशा रीतीने गोलंदाजी केलेली जाईल यावेळेस धनाजीच्या माध्यमातून पाहावा लागेल धारणी संघ यावेळेस. पण तो विचार केला नडाल दांडपाडी संघ प्रथम जी नाईट शृंखला खेळतोय आणि इथून मात्र आपण पाहू शकाल त्यांना चांगला खेळ करावा लागेल. चांगला खेळ करावा लागेल यावेळेस नडाल दांडवाडी संघाला. एक फलंदाज त्यांचा मात्र पास झाला आहे सुरेश आणि अंकुश. आपण पाहू शकाल या जोडीला इथून चांगला खेळ करायचा आहे. धनाजी गोलंदाजी मार्गवरती आपण पाहू शकाल पंचांच्या डाबा इष्टकडे मारा करेल. यावेळेस फटका चांगला चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक. चांगली गोलंदाजी पाहू शकाल यावेळेस गोलंदाजी मार्ग वरती आहे. यस एक दफे चेंडूवरती आपण पाहू शकाल धनाजी डावकुऱ्या त्याचा गोलंदाजी यावेळेस ॲक्रॉस लाईन. यस पंच आमच्याकडे बोलले जातात हा चेंडू अगदी खराब घोषित केला आहे. अवंतर 1 धाव मात्र स्कोरवरती जोडली जाईल. एका धावाच्या मध्ये संघ जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवरती. 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला. यावेळेस नडाल दांडवाडी संघ इथून चांगला खेळ करावा लागेल, परंतु कशा रीतीने या धावा जमवल्या जातील नडाल दांडवाडी संघाच्या माध्यमातून पाहणं गरजेचं. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रेतमध्ये फटका मारायचा होता. अगदी चोरटी धाव यावेळेस मात्र घेतली जाते. बॅट आणि बॉलचा संपर्क होता पाहायला मिळत नाहीये, परंतु लेग बादच्या स्वरूपामध्ये ही धाव रोखली जात नाही. एका धावसंख्येमध्ये संघ जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि धावसंख्येला अंकुश लावलाय. खरं तर ज्या प्रकारे गोलंदाजी हवी होती धारणी संघाला त्या प्रकारे ही गोलंदाजी पाहायला मिळते. हा पहिलाच सामना आज या स्पर्धेची आपण पाहू शकाल 3रा दिवस आणि यावेळेस पुन्हा एकदा काही गोलंदाजी अफलातून गोलंदाजी धनाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते.
लहू हा फलंदाज आता मैदानामध्ये दाखल झाला आहे. चांगला फलंदाज, मजबूत श्रेष्ठ फलंदाज, परंतु यावेळेस या चेंडूवर ते थांबवलाय. गोलंदाज ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती यावेळेस अक्षयनं, आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी आता करतोय यावेळेस धनाजी हा गोलंदाज. हा चेंडू अगदी निर्धाव फेकलाय. होता आता लहू आणि अंकुश ह्या जोडीला इथून चांगला खेळ करायचा. इथून चांगली धावसंख्या उभं राहावं लागेल ती मात्र नाडाल दांडवडी या संघाला. यावेळेस पुन्हा एकदा पंचाने बोट उंचावलाय. तिसरा गडी आता मात्र यावेळेस तंबूच्या असला परतलेल. ज्या फलंदाजावरती जबाबदारी होती नडाल दांडवडी संघाची, तो देखील आता मात्र मैदान सोडावं लागतोय त्याला. चांगली फलंदाजी यावेळेस करणं गरजेचं होतं, पूर्व त्याच्या माध्यमातून तसा खेळ होताना पाहायला मिळाला नाही. 5 धावा फलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी या प्लेस धनाजी मोठ्या फटक्या मारू देत नाही या नाडालवाडी संघाला. विचार केला तर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहू शकाल. हरिजी दुर्गे यांच्या माध्यमातून या संघाला मात्र पुरस्कृत केले गेले आणि चांगली गोलंदाजी. हॅलो, फार चांगली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिलं पारितोषिक 80,000, दुसरं पारितोषिक 40,000 आणि तृतीय, चतुर्थ आणि पाचवं पारितोषिक प्रत्येकी 22,000 रुपये असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि किमान ही स्पर्धा आपण जर पाहिली तर पहिल्या पारितोषिक 80,000 आणि ट्रॉफीजकडे आपण हरिजी दुर्गे साहेब नजर टाकली तर किमान 2 लाखाची जशी स्पर्धा असते त्या पद्धतीच्या ट्रॉफीज आम्हाला राजेश दादा यांच्या माध्यमातून पुरस्कृत करून दिला. थेट अलिबागवरून या स्पर्धेसाठी या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करून दिल्या. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद करतोय. मात्र काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते धारणी टीमच्या मैदानाच्या आतमध्ये. हरिजी दुर्गे साहेब जे असरे ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या लेकीच्या नावानं, कन्येच्या नावानं या संघाला मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं पुरस्कृत केलं जाते. आजही या टीमला सारंगच्या क्रीडांगणावरती वेदिका 11 धारणी या नावानं पुरस्कृत करत असताना टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि काय कमालीचा आउटपुट त्यांचा मैदानाच्या आतमध्ये झळकवला जातोय. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली, फक्त 2च धावा दिल्या, एका खेळाडूला मैदानाच्या माघारी धाडलं. दुसऱ्या षटकामध्ये 4 धावसंख्या खर्च केली आणि त्याही षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद करत असताना तिसरं षटक मार्गस्थ असताना एकूण धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 6. म्हणजे पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला त्रिफळा चीत करत असताना अजून एका खेळाडू मैदानाचा बाहेर ढकलण्यामध्ये यश प्राप्त झालं आहे. आदिवासी प्रीमियर लीग कांडोलीच्या मैदानावरती चालू आहे आणि त्याच अनुषंगाने ही स्पर्धा देखील आपल्यासमोर पाहायला मिळते. स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसामध्ये सातत्यपूर्वक हरेशजी दुर्गे साहेब आपल्या कन्येच्या नावानं या धारणी आदिवासी खेळाडूंना अनेक मैदानावरती पुरस्कृत करत असताना या मैदानावरती देखील त्यांचा चांगला खेळ आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळते. 31 रन त्यांच्या खेळामध्ये पाहायला मिळते. ओव्हर पिच बॉल, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला आणि यावेळेस बॅट अँड बॉलच्या वेळेस कोणताच संपर्क नाही. या डॉट बॉलच्या सहाय्यानं, निर्धाव बॉलच्या सहाय्यानं धावसंख्या स्थिर आहे. ज्या ठिकाणी पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या होती 6, या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय, फलंदाज केला 1 बाद. बॅकफुटला जाऊन फुलचा फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅट अँड बॉलच्या वेळेस कोणताच संपर्क नाही आहे. शरीरापासून यावेळेस चेंडू दूर ठेवला. फटका एक्झिक्यूट करताना तुमचं एक्झिक्युशन जर चांगलं यायचं असेल तर त्यावेळेस तुमची पायांची मुवमेंट, पद्धत तालिकेचा स्टान्स फार काही या फटक्यामध्ये निभावून जातं
आणि ते चुकीचं ठरलं आणि यावेळेस गोलंदाजाला यशस्वी करून दिला. हरीशजी दुर्गेंनी लावलेलं हे संघावरती अनेक इनामी राशी त्यांना विजयाच्या अंकपटलावरती घेऊन जाताना पाहायला मिळतात. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट अक्रॉस द लाईन मुवमेंट खेळताना पाहायला मिळाले फलंदाज आणि सलग आपण पाहतोय चौथा निर्धाव चेंडू. आजच्या दिवसातील पहिली मेडन ओव्हर निर्धारित षटक पाहायला मिळेल का? स्पर्धेतील चौथं मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? पहिल्या दिवसामध्ये 5 चेंडू निर्धाव आले होते, दुसऱ्या दिवसामध्ये सलग 3 निर्धाव षटक पाहायला मिळाले होते. मात्र आजच्या दिवसामध्ये पहिलं या रात्रीतील पहिलं मेडन षटक येईल का? मात्र हा चेंडू आपण पाहता क्षेत्ररक्षक उचलेल फेकेल तोपर्यंत दुहेरी धावसंख्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न थांबवले आणि फलंदाज यावेळेस अजून एक बाद होईल धावचीच्या स्वरूपानं. ठोक डीजे. त्याचा खेळ साकार करतोय, ज्या पद्धतीचा यष्टीरक्षक क्षेत्ररक्षण सजवतोय त्या अनुषंगाची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. खरं तर हरीशजी दुर्गे साहेबांना आता प्रश्न पडला असेल की ज्यावेळेस धारणी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्यावेळेस एखादा आदिवासी खेळाडू आपल्या टीममध्ये असणं किती गरजेचं आहे किंवा या आदिवासी खेळाडूंना सातत्यानं प्रोत्साहन देणं किती गरजेचं आहे, त्यांचा खेळ रायगडच्या पटलावरती आणणं किती गरजेचं आहे या मैदानावरती पाहून त्यांना आता उत्स्फूर्त प्रतिसाद या टीमला देणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानेच त्यांनी सारंगवाडी या टीमनं आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये वेदिका 11 धारणी या नावानं या संघाला पुरस्कृत केलंय. मात्र मैदानाच्या आतमध्ये एका मागोमाग एक नडाल दांडवाडी खेळाडू टीमचे खेळाडू परतीचा प्रवास करतायत. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहता 6 गडी गमावल्यानंतर 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तीन षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहत आहे ती 7. एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल. धारणी टीमच्या अगेन्स्ट खेळताना किमान 24 बॉलमध्ये 30-35 ही धावसंख्या जरी आली तरी एक माफक धावफलक उभारण्यामध्ये सक्षम होऊ शकतात. त्यासाठी या षटकामध्ये किमान 25 धावा कुटाव्या लागतील. त्या बॅटिंग करणाऱ्या नडाल दांडवाडी संघाला मात्र सातत्यपूर्वक गोलंदाजी रोखण्यामध्ये यश प्राप्त होऊ शकतं. ते वेदिका 11 धारणी टीमला. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅक वरती. आडव्या बॅटनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न. हाही बॉल
यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जाईल. अजून एक बॉल डॉट आहे पाहायला मिळतोय. अगदी आपण धावफलकाचा आलेख पाहिला तर फक्त 7 ही धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहत आहे. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. चेंडू आणि फळीचा हवा तसा संपर्क पाहायला मिळत नाही. बॅट अँड बॉलचा हवा तसा संपर्क पाहायला मिळत नाही. आणि अजून एक या धावफलकावरती डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे ती 7 या अंकांवरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अजून एक खेळाडू या चेंडूवरती होतोय झेलबाद. अपेक्षित येणारा खेळाडू मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. मात्र त्याच्या विपक्षात सिंगल्स डबल्स फार महत्वाच्या राहिल्या असत्या. एकेरी दुहेरी धावसंख्येनं धावफलकाला हलता ठेवणं गरजेचं होतं. आणि जेव्हा चेंडूवरती नजर प्रस्थापित येईल त्याच्यानंतर एखाद दोन मोठे फटके धावफलकाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवले असते. मात्र याच्या विपक्षात मैदानावरती वेदिका 11 धारणी टीमची गोलंदाजी चांगली होती. हाही चेंडू चांगला. खोलवट टप्प्याची गोलंदाजी. लाईन चांगली होती. लेन चांगली होती. बॅट अँड बॉलचा वेळेस कोणताच संपर्क नाही आहे. स्तब्ध राहिले खेळाडू. आणि या षटकातील आपण पाहत आहे 4 चेंडू सलगचे येतात. निर्धाव तिसऱ्या बॉलवरती सफलता प्राप्त केली आणि धावसंख्या जी आहे ती 7 या अंकांवरती पाहायला मिळते. हा चेंडू मिड ऑफच्या दिशेनं लॉंग ऑफ विभागामध्ये येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत फलंदाज होईल दुसऱ्या धावसंख्येसाठी येत असताना धावचीच्या स्वरूपानं होतोय बाद. मैदानाच्या आतमध्ये अगदी टॉस जिंकल्यानंतर अगदी चोख केलंय धारणी टीमनं. या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरलं जात आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या पोहोचली जाते ती 9 या अंकांवरती. तर गरजेची आहे ती 4 षटकामध्ये 10 ही धावसंख्या वेदिका 11 धारणी टीमला.
इसाबेन टीमला आम्ही पुन्हा एकदा कॉल देतोय, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठाच्या समोर या, मंचाच्या समोर या नाणेफेकीच्या कावल्यासाठी. 10 या धावसंख्येची आवश्यकता आहे आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. रमेश आणि अक्षय सातत्यानं वेदिका 11 नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो. हरीशजी दुर्गे साहेबांना ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं फक्त विकास भूमुज नाहीये तर विकासाची गंगा म्हणजेच तुमचे ग्रामपंचायतील कामच नव्हे तर या विभागामध्ये प्रत्येकाला खेळा क्षेत्रामध्ये देखील मला मोठं होताना बघायचं आहे. प्रत्येक विभागामध्ये सामाजिक कार्य करायचं आहे आणि त्या अनुषंगाने टाकलेलं एक पाऊल पुढे सारंगवाडीच्या या स्पर्धेमध्ये वेदिका 11 धारणी या नावानं हा संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल हुक करायचा होता ऑन साईडला, स्क्वेअर ऑफ द लाईन हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅट अँड बॉलचा यावेळेस कोणताच वापर नाही, ज्या पद्धतीनं खांद्याचा वापर केला होता गोलंदाजानं त्या अनुषंगाची गोलंदाजी मैदानावरची फलंदाजी पाहायला मिळाली. मात्र चेंडू रिलीज केल्यानंतर चेंडूची गती कमी ठेवली आणि निर्धाव चेंडूच्या सहाय्याने या षटकाची सुरुवात करत असताना गोलंदाज अंकुश चांगल्या चेंडूची फेकी, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं हे षटक सुरू केलं आणि सलगचा दुसरा बॉलही डॉट पाहायला मिळतोय. इस्लामबेट टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो आपण नाणेफेकीच्या कवलासाठी व्यासपीठाच्या समोर यावं. खोलवर टप्प्याची सातत्यपूर्वक गोलंदाजी, सलगचा तिसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या दिवसामध्ये धावसंख्या 70-80 धावसंख्या जमली आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवसामध्ये देखील चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. गोरखजी रसाळ, वडगाव जिल्हा परिषद प्रमुख हे देखील सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. ओके आनंद घेतात आणि त्यांनी संपूर्ण आयोजन आणि धारणी टीमला या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत. 10 या धावसंख्येचा पाठलाग करताना या चेंडूवरती येतोय चौकार आणि जर विजयाचा षटकार आला तर गोरखजी रसाळ साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. विजयाचा षटकार आला तर गोरखजी रसाळ साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. थेट प्रक्षेपणाच्या सहाय्यानं त्या सामन्याचा आनंद घेतात. ड्राईव्हचा फटका, चेंडू लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे जातोय, सलगचा दुसरा चौकार. पद्धतीने आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेसाठी 5 दिवस पाणी सुरेश दादा पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत करून दिला. त्यांचं देखील आपण वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज लहू. 2 या धावसंख्येची आवश्यकता. या चेंडूवरती षटकार आला तर गोरखजी रसाळ यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल फेकला जातोय. धावसंख्या स्थिर आहे. 10चा पाठलाग करताना 8 या अंकांवरती.
बॉलर तयार. लहू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. पॉइंट आणि गल्लीमधून हा चेंडू ढकलायचा होता. बॅट अँड बॉलचा वेळेस कोणताच संपर्क नाही. शरीरापासून हा चेंडू दूर ठेवला. मात्र पंचांनी या चेंडूला खराब घोषित केलं आणि अजून एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धाव संख्या बरोबरीत सुटली जातीये 9 या अंकांवरती 10चा पाठलाग करताना. चांगल्या चेंडूची या ठिकाणी फेकी केली जाते. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्येची या ठिकाणी आवश्यकता पाहायला मिळेल. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या स्थिर आहे ती 9 या अंकांवरती. या षटकातील आपण पाहतोय गोलंदाज जरूर 4 चेंडू फेकले. एक एक्स्ट्राचा खराब राहिला आणि उर्वरित 3 चेंडूंचा खेळ संपलाय. म्हणजे या षटकातील 3च चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये एक या धावसंख्येची गरज आहे वेदिका 11 धारणी टीमला. बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न विजयाचा येतोय. या ठिकाणी चौकार. 4 या धावसंख्येच्या बरोबरीने विजयाची घौडदौड धारणी टीमच्या बाजूने झुकली. कौल आपल्या बाजूने झुकवलं जात आहे. मॅन ऑफ द मॅच अक्षय या आपल्याला सामनावीराच्या किताबाने या ठिकाणी सन्मानित केलं जाईल.